यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ठाण्यामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलवली आहे। थोड्याच वेळात ठाणे मतदारसंघाबाबत ही बैठक होतीये। नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीबाबत आता भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलवली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता ठाण्यामध्ये महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। मात्र यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि काही नेते नाराज असल्याची चर्चाही रंगली होती। याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, आता ठाण्यामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। कोणते महत्त्वाचे मुद्दे यामध्ये चर्चेला येतील? ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली होती। खास करून नवी मुंबईचे भाजपचे नेते गणेश नाईक आहेत, त्यांनी आणि भाईंदरच्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून नवी मुंबई आणि भाईंदरच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर राज्य जे काही लोकसभा क्षेत्र आहे या ठिकाणी नाराजी नाट्य सुरू होणार होतं, परंतु थांबलं जरी असलं तरी 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेतली होती। त्यानंतर आता युतीचे जे काही घटक पक्ष आहेत या युतीतल्या सगळ्या घटक पक्षांची एक बैठक घेऊन कशा प्रकारे मोड बांधली जाईल आणि नरेश म्हस्के यांचा विजय कसा होईल, त्याप्रमाणे कोणाला काय जबाबदारी द्यायची यासाठी आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या बैठकीच्या माध्यमाच्या नंतर एकनाथ शिंदे आपली भूमिका देखील स्पष्ट करणार, कारण कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे मेळाव्यात मार्गदर्शन करतात त्या प्रकारे या बैठकीत देखील एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। नक्कीच, धन्यवाद विकास आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर ठाण्यामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। नरेश म्हस्के हे महायुतीचे ठाण्यातनं उमेदवार आहेत, त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांवर सुद्धा यावेळी त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न या दरम्यान केला जाईल। तर पुढची रणनीतीही आखण्यात येईल।